आहे आरेमध्ये आहे, मुंबई आरेमध्ये. तर आरेमध्ये जी पावसात भाजी लावतो आम्ही, ती कशा प्रकारे लावतो, त्याची लागवण कशी करतो तेच बघणार आहोत. तर हे बघा, इथे ही वांग्याची झाडं लावले, पूर्ण ही वांग्याची झाडं आहेत. ही सर्व वांग्याची झाडं आहेत. ही आम्ही उन्हाळ्याच्या आधी लावलेली, थंडीमध्ये ही लावलेली झाडं. आणि हे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे एकदम छोटी छोटी झाडं होती, वाढतच नव्हती. जेव्हापासून पाऊस सुरू झालाय, म्हणजे सध्या तर 3-4 दिवस झाले पाऊस चालू झाला, तेव्हापासून हे झाडांची वाढ होत गेली. तर ही वांग्याची झाडं लावून नाहीतरी 3-4 महिने झाले असतील ही झाडं लावली, त्याला आता वाढ येते. आणि हे बघू शकता तुम्ही, हे करेल्याचं वेल आहे. हे करेल्याची वेलं आहेत. आणि हे जे आम्ही भरणे टाकले, ह्याच्या खाली खत टाकले. हे व्हिडिओमध्ये ह्याचं खत टाकताना व्हिडिओ तर तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे खत टाकून आणि नंतर भरणी केले, जेणेकरून भाजी चांगल्या प्रकारे भाजीची वाढ होऊ, किडे न लागू त्यासाठी. आणि पुढे हे असं वरती पूर्ण मांडव करून घेतला आहे. का तर ही वेलं जेव्हा वाढतील तेव्हा ह्या मांडवावर चढतील ही वेलं, आणि ह्याला भाजी लागेल. ती भाजी अशी खाली लटकेल. जेव्हा ह्या व्हिडिओवर व्ह्यूज पडतील तेव्हा, जेव्हा ही वेलं मोठी होतील, ह्याला भाजी लागेल, तेव्हा त्याचा व्हिडिओ मी नक्कीच बनवून आणि अपलोड करेन. तर हे पुढे ही झाडं, ही वेल जी आहे, ही वेल आहे दुधीची. ही दुधीची वेल आहे. आणि ही पाऊस तयार होण्याच्या आधीच ही भाजी लावलेली, बियाणे आधीच लावलेले. त्यासाठी जास्त म्हणजे इथे खाली पाईप जॉईंट केला आहे, ज्याच्यातून घरून पाणी इथे सोडलं गेलं आहे ड्रममधून. ते ड्रममधून पाणी येण्याची व्यवस्था केली आहे. त्या पाईपमधून ड्रममधलं पाणी इथे येतं आणि तेच पाणी आम्ही ह्या बियाणांना टाकले, त्या म्हणून लवकरात लवकर ह्याची वाढ झाली. आणि हे तुम्ही बघू शकता, हे आहे लेमन ग्रास, गवती चहा. हे पूर्ण इथे गवती चहा लागले. पाऊस पडल्यामुळे अजून जाड झालेत ह्याची पाती. आणि हे बघू शकता तुम्ही, हे आहे आंबाडी. ही आंबाडी आहे जी आम्ही भेंडीच्या भाजीमध्ये यूज करतो, डाळीमध्ये यूज करतो. खूप छान लागते ह्याची सुद्धा भाजी, आंबट लागते. आणि ही मिरच्याची झाडं लावलेत. तुम्हाला ज्या प्रकारे दाखवलं त्या प्रकारे अजून तर खूप सारे बियाणे लावले, पण ते अजून तयार नाही झाले, कारण पाऊसच नव्हता ह्यावेळेस. आणि इथे कसं, ही भाजी फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. तर पाऊसच नव्हता, त्यासाठी बियाणे लावलेले सुद्धा नव्हते. तर आता थोडा थोडा पाऊस आला तेव्हा आईने काही बियाणे लावलेत, अजून तयार नाही झालेत. जेव्हा तयार होईल तेव्हा मी दाखवेन कशा प्रकारे लावलेत ती. आणि इकडे ह्या माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, आंब्याची वगैरे झाडं आहेत. ही सुद्धा वाडीमध्ये लावलेत. इथे पण आंब्याची झाडं लावलेत. आणि आम्ही सकाळपासून इथे काम करत होतो. सकाळपासून आलेली आई पप्पासोबत, आणि त्याचे व्हिडिओज मी काढलेत, ते तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. तर खरं बोलायला गेलं ना, तर जेवढं इझी दिसतं ना तेवढं इझी नसतं. खूप मेहनत घ्यावी लागते, खूप. आता तरी सध्या पाऊस खूप कमी पडला, त्यासाठी जंगल नाही वाढले. जेव्हा पाऊस
त्याच्या रूपात येईल, म्हणजे खूप जोरदार पाऊस होईल, तेव्हा जी ही जागा तुम्हाला आता सध्या रिकामी दिसते पूर्ण पूर्ण जंगल होऊन जातं ह्या ठिकाणी. काकडीचे छोटे छोटे रोपं आलेत ते दाखवते. आणि जे आम्ही मेडके म्हणजे हे बघा, हे मेडके, ह्याला मेडके बोलतो. हे मेडके आईने तोडून आणले आणि सर्वांनी ते खड्डा खोदून, म्हणजे जिथे बियाणे लावलेत त्याच्या बाजूला खड्डा करून आणि ही लाकडी त्यात टाकले आणि आता ह्याच्यावरती जसं मी तिकडे वरती दाखवलं, दुधी लावलेली तिकडे दाखवलं मी की मांडव करून घेतले, तसंच इथे सुद्धा करावं लागेल. हे बघा, इकडे सर्वाकडे लाकडं टाकून घेतल्यात, इकडे सर्वाकडे मांडव करून घ्यावा लागेल. मेहनत खूप आहे, खूप म्हणजे खूप. आता पडले असते मी. हे बघा, ही छोटी छोटी रोपं जी आहेत ती काकडीची आहेत. इथे आहेत, इकडे आहेत, सर्वत्र आलेत. आणि हे मेडकं अशा प्रकारे सर्वत्र गाडून घेतलेत बघा. सकाळपासून आम्ही हेच करत होतो इथे येऊन. आता तिकडे पुढे जाऊयात. आम्ही इथून काम करून 1:30-2 वाजता घरी गेलो. घरी जाऊन अंघोळ वगैरे केली आणि थोडा टाईम झोपून 4 वाजता आम्ही इकडे आलो. तर आईला मी बोलली घरी चहा बनवण्यासाठी, तर आईने घरी चहा नाही बनवला, तिला इथे वाडीमध्ये आवडतं प्यायला, तर ती आता चहा बनवते. चला बघूयात आपण. सर्वांसाठी चहा बनवते चुलीवर. हे बघा, इकडे सर्वाकडे भेंडी लावले, जे खोदून ठेवलंय ना हे सर्व. हे अशा प्रकारे गोल गोल दिसत असेल ना तुम्हाला. ह्या ठिकाणी सर्वाकडे भेंडी लावलेत. हा बघा, बेचके मारते. पप्पा तिकडे जात आहेत. पप्पा कशाला जात आहेत? गवती चहा काढण्यासाठी जात आहेत. आणि मम्मी इकडे चाय बनवते. चला दाखवते तुम्हाला. आणि ही माझी आत्या आहे. आत्या पण वाडीमध्ये काम करत होती, आता आली आहे. हे बघा, ही लाकडं ठेवले त्या बाजूला, पावसात भिजतील म्हणून आतमध्ये रचून ठेवलेत. आणि इकडे चहा बनवते आहे. हे बघा, तिला घरचा चहा आवडत नाही, तिला वाडीतला चहा आवडतो. चूल पेटवून वाडीमध्ये चहा बनवते. काय सांगा, जेवायला सांगा ना, दुसरा काय सांगा. थांब ना, चाय पिऊन जा, उकळत आहे ना. आज आवाज येतो, इथून आवाज देईल तर कोणाला पाऊस येतोय. पाऊस येतोय आणि हे जे झाड दिसतंय, हे जे झाड आहे ना, हे पिवळा चाफा असतो ना, त्याचं झाड आहे. आणि ह्या झाडाच्याच खाली आंबाडीची पण रोपं आलेत. हे बघा, हे आंबाडीची रोपं आलेत. पाऊस येतोय. पडालीच जाते मी. यांची मस्ती बघा. हे तिकडे कॅन लटकवलेत, त्याच्यावरती दगड फेकतात पावसामध्ये. हे बघा, काय बोलायचं आता ह्या मुलांना. पडालीत आली मी, खूप पाऊस जोरात येतोय.
बघा. समोर जे आहे ना, हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि ती तिकडे भाजी लावलेली आहे. खूप छान वाटते भाजी, खूप मस्त वाटते. पावसाची भाजी बघू शकतो. लेमन ग्रास, बघा ही भाजी. आणि हे इकडे नाचतात. तयार होईल तेव्हा मी एखादा व्हिडिओ नक्कीच टाकेन. भाजीसुद्धा लागताना आणि घास तयार झाल्यावर जे घासमध्ये बसून सर्व साफ करतात त्याचासुद्धा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा.